तर नमस्कार गाववाल्यांनो, मी दीप्तेश केळुसकर पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आमच्या केळुस गावचा ग्रामदैवत श्री तारादेवी आईचो वर्धापन दिन 12 ते 14 या 3 दिवस फेब्रुवारीच्या संपन्न होणार होतो आणि त्यानिमित्त आमचं 12 तारीखला पहिल्याच दिवशी आमचा श्री तारादेवी भगवती प्रासादिक भजन मंडळ केळुस या आमच्या भजन मंडळाचा भजन ठेवण्यात दिलेला होता आणि भजनाची सगळी हत्यारा घेऊन आम्ही तारादेवी आईच्या मंडपात पोहोचलो। अप्रतिम मंदिराच्या चारी बाजूनी नागेश आरोलकर यांनी चांगल्या प्रकारे मंडप घातलेलो होतो आणि आमच्या तारादेवीच्या आईच्या नवीन सुद्धा माहेर वास्तूचा सुद्धा उद्घाटन त्या दिवशी होणार होता। आधी पहिल्यांदा आपण तारादेवी आईचा दर्शन घेऊया। आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर येऊन बघले तर अप्रतिम असा स्वामी डेकोरेटर्स संदीप तांडेल आणि रोहन प्रभू यांनी अप्रतिम असा तारादेवी आईच्या प्रवेशद्वारात डेकोरेशन केलेला होता फुलांचा। मंदिराच्या प्रवेशद्वारावर केलेला डेकोरेशन बघून आणि तारादेवी आईचा रूप बघून मन अगदी प्रसन्नच झाला आणि भजन असल्या कारणाने आमच्या काकाने आणि दत्तूदादा ढोलकी आणि पकवास तबला एकदम रेडी लावून घेतल्यानी आणि साऊंड सिस्टीम सचिन मुननकर यांनी सुद्धा अप्रतिम अशी आमका लावून दिल्यानी आणि नंतर आम्ही भजन सुरू करणार होतो। आणि तारादेवी आईच्या प्रांगणात भजन सेवा करून आप्पाजी तांडेल यांच्याकडून 28 मार्च 2003ला ही तारादेवीसाठी पेटी दिलेली होती। ती हार्मोनियम बघलो आणि तारादेवी आईचा प्रथम पुन्हा एकदा दर्शन घेतलो आणि त्यानंतर चेनवनकर गोरे सुधा द्रवी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होता। व्हिडिओ कसं वाटतो तर नमस्कार गाववाल्यांनो, मी दीप्तेश केळुसकर पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आमच्या केळुस गावचा ग्रामदैवत श्री तारादेवी आईचो वर्धापन दिन 12 ते 14 या 3 दिवस फेब्रुवारीच्या संपन्न होणार होतो आणि त्यानिमित्त आमचं 12 तारीखला पहिल्याच दिवशी आमचा श्री तारादेवी भगवती प्रासादिक भजन मंडळ केळुस या आमच्या भजन मंडळाचा भजन ठेवण्यात दिलेला होता आणि भजनाची सगळी हत्यारा घेऊन आम्ही तारादेवी आईच्या मंडपात पोहोचलो। अप्रतिम मंदिराच्या चारी बाजूनी नागेश आरोलकर यांनी चांगल्या प्रकारे